Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, आनंदी असाल आणि छान छान खातसुद्धा असाल. तर सकाळी सकाळी बाजारात गेली होती, थोड्याशा भाज्या वगैरे आणल्या, पालेभाज्या आणि बाकीच्या पण लागणाऱ्या गोष्टीसुद्धा घेऊन आली. येताना पनीरसुद्धा घेऊन आली आणि पनीर बघितल्यावर प्रज्ञेला आठवण झाली की फ्राईड राईस खायचा आहे. आणि इथे बघता तुम्ही सकाळी जाताना चवळी भिजत टाकली होती. तर चवळीची आमटी करायचा प्लॅन होता, बट पनीर बघितल्यानंतर प्रज्ञेला झालं फ्राईड राईस खायचं मन. सो म्हटलं चला बनवूया, त्यासाठी खूप दिवस झाले बनवलंसुद्धा नव्हतं. तर इथे चहाची, नाश्त्याची भांडी वगैरे थोडीशी पडली होती. तर ती म्हटलं आधी क्लीन करून घेते, कारण किचन जेव्हा क्लीन असेल ना तेव्हा कोणतंही काम करायला थोडासा उत्साह येतो. नाहीतर मग असं वाटतं की खूप काम आहे किचनमध्ये आणि पसारा बघितला की असंच आपली इच्छा मरून जाते सगळ्या गोष्टी करण्याच्या. सो त्याआधी किचन आवरून घेते आणि मग राईससाठी तयारी करते. तर फ्राईड राईस करण्यासाठी बासमती अख्खा तुकडा जो होता तो माझ्याकडे थोडासाच होता. डबा उघडल्यानंतर लक्षात आलं. मग नॉर्मल घरातला जो तुकडा राईस होता बासमतीचा, तर तो थोडासा मिक्स केला. असं करून कुकरला आता भात लावण्यासाठी तांदूळ वगैरे धुवून घेतलेले आहेत. कारण मला कंटाळा आला होता टोपामध्ये भात करण्यासाठी सेपरेटली. सो त्यामुळे मग मी डायरेक्ट कुकरच लावला आणि इथे 1-2 बटाटेसुद्धा बॉईल करायला टाकले मी त्याच्यासोबत. तर इथे कांदा, त्यानंतर कोबी वगैरे कट करून घेतला आहे आणि जी कांद्याची पात होती तीसुद्धा कट करून घेतली. कॉर्न आणि थोडंसं गाजरसुद्धा बॉईल करून घेतलेलं आहे आणि मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर पनीर जे आहे ते सुद्धा फ्राय करून घेतलं ऑलरेडी. तर आता फोडणी देत आहे. तर मिरच्या टाकलेल्या आहेत, त्यानंतर कांदा चिरलेला आणि थोडंसं हलकासा ब्राऊन झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली आणि बाकीचे जे व्हेजिटेबल्स होते, म्हणजे जसं की कोबी किंवा मग ह्याची कांद्याची पात, त्यानंतर कॉर्न, थोडंसं गाजर, या सगळ्या गोष्टी सगळ्या टाकून घेतल्या आणि राईस जो आहे ना तो हाय फ्लेमवरतीच बनवायचा आहे. कारण जेव्हा आपण लो फ्लेमचा यूज करतो ना सगळ्या गोष्टी नरम होतात आणि अजिबात चांगलं लागत नाही राईस. तर इथे मी थोडंसं टोमॅटोचं केचप घेतलेलं आहे. त्यानंतर सोया घेतलेला आहे. सॉस घेतलेला आहे. त्याचबरोबर रेड चिली सॉस घेतलेला आहे. थोडंसं जे शेजवान फ्राईड राईसचा मसाला मिळतो दुकानात, तर तो घेतलेला आहे, थोडंसं टाकलेला आहे. त्यानंतर पनीर टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि सगळं साहित्य जे आहे एकत्रित करून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने पटकन असा बनणारा आणि टेस्टला तर अप्रतिम लागतो हा राईस. आणि त्यानंतर परत वरून मी कांद्याची पात जी आहे चिरलेली तीसुद्धा टाकणार आहे. खूप छान लागते आणि या सगळ्या गोष्टी कच्चट असतात ना तेव्हाच थोड्या छान लागतात, जास्त शिजू द्यायच्या नाही आहेत. तर इथे तर राईस टेस्ट करते, कारण खूप भूक लागली होती मलासुद्धा आणि खूप छान राईस झाला होता. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. इथे संध्याकाळ झाली होती आणि थोडंसं ना गोष्टी काही माझ्या खूप दिवसापासून राहिल्या होत्या करण्याच्या. तर म्हटलं चला आपण थोड्याशा करून घेऊया त्या कंप्लीट. तर इथे लास्ट एका व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी की एक मला प्लांटर बनवायचा आहे. सो त्यासाठी मी इथे गुलाबजामचा डब्बा जो आहे तो कलर करून घेतला होता. तर त्याला फायनल टच देण्याचा प्रयत्न करत होती. खूप साऱ्या वेगवेगळ्या ट्रिक लावून बघितल्या, पण फायनली मग विचार केला की याला मिररच लावते. तर मिरर इथे स्टिक करत आहे मी याच्यावरती आणि मिररने ना खूप छान लूक येतो आणि ऑलरेडी येल्लो कलर आहे. खूप खूप छान असा ब्राईट कलर आहे, त्यामुळे खूपच सुंदर दिसतं याच्यावरती मिरर्स लावल्यानंतर. तर इथे जे माझ्याकडे फॅब्रिक ग्लू आहे तर त्याच्या साहाय्यानेच मी मिरर स्टिक करते. तुम्ही इथे बघू शकता फ्लावरसारखं मी थोडंसं असं बनवलेलं आहे आणि खूप छान दिसतं अशा प्रकारचे प्लांटर. तर तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचे टीनचे डब्बे वगैरे असतील ना तर त्याला तुम्ही असं करून बघा, खूप सुंदर होतं. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings. आणि नेहमी काय होतं ना, आपण कुठलीही गोष्टी ना फक्त करू करत विचार करत बसतो आणि त्या काही कंप्लीट करायला घेत नाही. सो फायनली आज मी विचार केला ज्या ज्या गोष्टी राहिलेल्या त्याच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो त्यामुळे मी इथे बघा मिरर सगळे जवळजवळ चिटकून झालेले आहेत आणि इतकं छान झालं होतं ना, खूप सुंदर दिसत होता प्लांटर. आणि याच्यामध्ये जे माझं मनी प्लांटचं
प्लांट जे आहे तर त्याची जी ग्लास बॉटल आहे तर तीच मी याच्यामध्ये डायरेक्टली ठेवणार आहे. आता हे सुकण्यासाठी ठेवून देते. आणि दुसरी एक गोष्ट तुमच्यासोबत लास्ट एका ब्लॉगमध्ये शेअर केली होती की एक डेकोर आयटम बनवण्याचा प्रयत्न करत होती मी. आणि तर इथे बघा जे पिस्ता शेल्फ असतात तर त्याच्या साहाय्याने बनवत होती. तर इथे एक कार्डबोर्ड घेतला होता, त्याच्यावरचा पार्ट जो आहे तो काढून घेतला. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रक्चर मिळतं. तर त्याच्यावर त्यानंतर एक नॉट चिटकवून घेतली मी. आणि जे पिस्ता शेल आहे तर ते सुद्धा फॅब्रिक ग्लूने चिपकवून घेते. अगदी एखाद्या फांदीचा वगैरे आकार होतो तशा प्रकारे. आणि हे सुद्धा अजून थोडंसं बाकी आहे काम याचं. साईडने थोडेसे बॉर्डर्स वगैरे सुद्धा बनवायचे आहेत. परंतु ते काही आज मला शक्य होणार नाही असं मला वाटतंय. सो त्यामुळे जितकं होईल तितकं मी आज बनवण्याचा प्रयत्न करते. आणि ना खूप छान दिसतं. मी एका इन्स्टावरती एका पेजवरती हे पाहिलं होतं. सो त्यापासून डोक्यात होतं. आणि इथे बघा लोलोची चालली आहे मस्ती. गाणी लावलेत आणि त्याला डान्स करायचा, तर तो इथे नाचत आहे. आणि घरभर बघा किती खेळणी पसरवून सुद्धा ठेवलेली आहेत. तर हे काम झाल्यानंतर मी मग आता घेणार आहे भाज्या क्लीन करायला, कारण सकाळी भाज्या आणून ठेवल्या होत्या. आणि लोलोसुद्धा दुपारी झोपला होता, त्यामुळे बाकीची इतर कामं होती ती आवरून घेतली. तर आता भाज्या क्लीन करायला घेणार आहे. आणि हल्ली माझं ना रुटीन असंच झालेलं आहे, दिवस अख्खा काही ना काही गोष्टी करण्यातच जातो, जरी सुट्टी आहे तरीसुद्धा. कारण मुलांना जेव्हा सुट्टी पडते ना, तेव्हा आपल्याला खूप साऱ्या कामांसाठी वेळ मिळतो. खरं तर त्यांची सुट्टी असते, पण आपलं ॲक्च्युअली स्कूल चालू झालेलं असतं, असं मला वाटतं. कारण ज्यावेळेला त्यांचे स्कूल असतात ना, आपली ठराविक कामच असतात. तर इथे बघा हे एक तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी. एक ऑर्गनायझर बनवलं होतं, ते मी ते किचनमध्ये सेट करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्लांटरसुद्धा रेडी झालेला आहे. तर त्या ऑर्गनायझरमध्ये बघूया काय ठेवता येईल मला. कारण थोडा स्पेस क्रिएट करण्याचा प्रयत्न केला किचनमध्ये मी. आणि हे बघा हे प्लांटर आहे. तर याच्यामध्ये ठेवलेलं आणि खूप छान दिसत होतं. अगदी बाजारात विकत मिळतं तशा तशा प्रकारे. मला प्रचंड आवडलं. तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि हे सुद्धा बघा डेकोर आयटम थोडंफार रेडी झालेलं आहे. फक्त त्याची बॉर्डर लावायची राहिलेली आहे. ती बघू आता कधी जमेल. तर नक्कीच लावेन त्याची बॉर्डरसुद्धा लवकरच. आणि खूप दिवसाआधी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं एका शॉर्टमध्ये सुद्धा, की या प्रकारचे ब्रश जे वायर ब्रश असतात तर ते ऑनलाईन मागवले होते. आणि त्याचा यूज मी खूप बघितला होता यूट्यूबवरती वगैरे. तर म्हटलं चला आज फायनली आपण यूज करूया. तर नळ नळ जे आपले असतात बेसिनमधले किंवा बाथरूममधले, तर नळांमध्ये ना इतकी घाण साचलेली असते, ती आपल्याला एखाद्या ह्याच्याने स्क्रबरने किंवा कात्याने वगैरे सुद्धा इतकी क्लीन करता येत नाही. पण हे ब्रश जे आहेत ना, तर ते खूप उपयोगी ठरणार. तुम्ही बघू शकता इथे मागच्या साईडला जिथे जॉइंट आहे नळाचा, तर तिथे आजूबाजूला ना खूप अशी लालसर कलरची घाण जमा होते, चिकटपणा येतो. तर तो हाताने आपण जर स्क्रबरने घासायला गेलो तर ते अजिबात निघत नाही. पण हे ब्रश जे आहेत ना, तर ते छान क्लीन करतात. तुम्ही ते बघू शकता. कदाचित तुम्हाला इमेज थोडी ब्लर दिसत असेल, परंतु खूप सुंदर असं क्लीन केलं या ब्रशने. आणि खूप सारे युजेस आहेत या ब्रशचे. येत्या काही ब्लॉग्समध्ये मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. सध्या तरी एक तुम्हाला यूज दाखवलेला आहे आणि बघू शकता नळ किती छान प्रकारे क्लीन झालेला आहे. नळांचे जे नॉब्स असतात किंवा जिथे जॉइंट असतो तिथे अजिबात साफ कितीही केलं तरी ते काही स्वच्छ निघत नाहीत. तर तुम्ही अशा प्रकारचे ब्रश जे आहेत ते ऑनलाईन मागवू शकता. 3 ब्रश येतात. तर 3 ब्रश अगदी ₹100 ला पडतात. 84-95 असं समथिंग त्याची प्राईज आहे. मिशोवरती तर अगदी स्वस्तात आहेत 84-95 ला. तर मागवून घ्या तुम्ही नक्कीच. खूप सारं यूज येईल तुम्हाला. गॅस शेगडी क्लीन करायला किंवा इतर काही गोष्टी भरपूर सारा यूज आहे. बघा इथे मस्त छान असं क्लीन झालेलं आहे. मी जेव्हा ऑनलाईन शॉपिंग करते ना, तर रिव्ह्यूज किंवा ज्याची रेटिंग वगैरे सगळ्या गोष्टी चेक करते. त्याचा यूजसुद्धा चेक करते आणि त्यानंतरच मी मागवते. तर बघा हा पार्ट जो आहे ना ह्याचा नळाचा, तर तो सुद्धा छान क्लीन निघतो. तर तुम्हीसुद्धा नक्की मागवा. आणि आय होप तुम्हाला आजचा व्लॉग छोटासा आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. असेच रुटीन व्लॉग्स बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा कसा वाटला आजचा व्लॉग. चला पुन्हा एक छानशा व्लॉग्स